वेलकम टू नितमेन अकॅडमी. तर आपण आता जो सेशन स्टार्ट करणार आहोत क्लास 12चा रोटेशनल डायनामिक. त्यापूर्वी एक छोटीशी पॉईंट सांगतो, लक्ष द्या. रोटेशनल डायनामिक मध्ये आपण पाहणार असणारे जे घटक आहे याच्यामध्ये सर्वप्रथम हॉरिझॉन्टल रोड मेन बघायचं म्हणलं. याच्यामध्ये तर सर्व सुरुवात जेव्हा होते की सर्क्युलर मोशन पासून होत असते. यामध्ये असणारे महत्त्वाचे जे पार्ट आहेत ते आपण सर्वप्रथम डेरिव्हेशन मध्ये आपण ते कंप्लीट करून घेणार आहोत. यामध्ये रोटेशन डायनामिक मध्ये सगळ्यात पहिला जो पोर्शन आहे तो आहे सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन काय असतं हे बघूया. पहिल्यांदा सर्क्युलर मोशन मध्ये बघूया आपण एकदा पहिला पार्ट, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याभोवती आपल्याला एखादा घेऊया डायग्राम बघूया. एखादा ऑब्जेक्ट आणि याच्याविषयी आपल्याला एक पॉइंट घेऊन इथं एक पॉइंट घेऊया. पॉइंट ए आहे. हा पूर्ण एक रोटेशन 360 एक पूर्ण रोटेशन करून याने समजून घेतलं तर इथून इथपर्यंत जर तो पॉइंट आला, बरोबर आहे, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे आपलं काय असतं, परिघ, बरोबर आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, आपण 2 पाय आर वापरू शकतो किंवा सी बरोबर पाय डी पण वापरू शकतो, कारण डी म्हणजे 2 टाइम्स ऑफ आर असते. ओके, पुढे बघूया. याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ छोटंसं. मोशन ऑफ एन आता मोशन ऑफ एन अर्थ अराउंड द सन. आता छोटंसं एक्झाम्पल याच्यामध्ये काय सांगितलं की बा कोण आहे, अर्थ आहे. अर्थ कोणाभोवती फिरत आहे, सन भोवती, बरोबर आहे. तर अर्थ कोणाभोवती, सन भोवती. दुसरं एक्झाम्पल बघायचं, मून, मून अराउंड द अर्थ. तिसरं आहे मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन, म्हणजे सर्व एकमेकाभोवती जे फिरत असतात ते आपलं सर्कम्फरन्स असतं. तर आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. ॲट अ कॉन्स्टंट टाइम मध्ये फिरत असतात ते. तर बघा, सर्क्युलर मोशन म्हणजे समजायला पाहिजे की आपण जर इथं पॉईंट घेतला असता, ओके, आता हे पॉईंट घेतला आणि या पॉईंट भोवती समजून एखादा पॉईंट आहे हा, दुसरा इथून पूर्ण एक चक्कर मारला. ज्या ठिकाणी 360 रोटेशन कंप्लीट व्हायला पाहिजे, एखादा ऑब्जेक्ट आहे जो पूर्ण सर्कम्फरन्स म्हणजे एक पूर्ण सर्कल कंप्लीट करून येत असतं, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. याच्यामध्ये एकूण त्याचे 2 कॅरेक्टर आहे. ओके, पहिलं कॅरेक्टर काय सांगितलं ते बघूया. पहिल्या कॅरेक्टरचं म्हणणं असं आहे की इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. लक्षात ठेवा, ऍक्सलरेटेड मोशन. आणि दुसरं आहे पिरियोडिक मोशन. पिरियोडिक म्हणजे काय ते बघून घेऊया. या ठिकाणी PERIOD, पिरियड्स म्हणजे काय, इथं लागणारा कालावधी, त्यालाच आपण काय म्हणत असतो राजो, टाइम म्हणत असतो. टाइम आपल्याला या ठिकाणी सांगितलं. ऍक्सलरेटेड काय ते आपण पुढे लगेच पाहणार. ऍक्सलरेशन मोशन आणि पिरियोडिक मोशन असे 2 कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्क्युलर मोशन, असे 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. ज्या ठिकाणी या बाजूला जी नोट्स देखील दाखवलेली आहे याच्यात तुम्हाला सर्व बघायला मिळेल. आता पुढे जाऊ. याच्यामधला दुसरा जो पॉइंट आहे तो आहे कायनेमॅटिक सर्क्युलर मोशन. आता बघा, सर्क्युलर मोशन मध्ये आपण पहिल्यांदा बघूया अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय हे पहिल्यांदा बघूया. डिस्प्लेसमेंट कसं असतं, एखादा पॉइंट, इथला पॉइंट आहे, हा नाव देऊया याला ए आणि इथं आहे बी. एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पॉइंट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी आलेला असेल, समजून घ्या तिथं आपण 5 मीटरचं अंतर, आणि जर बी कडून पुन्हा ए कडे आलेला असेल तर तिथं होणार 5. पण हे जाताना कसं असेल, उलट. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जाणारा हा जो असतो पॉझिटिव्ह, परत येणारा जो असतो तुमचा निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही जर या ठिकाणी ऍड केलं म्हणजे +5 आणि -5 जर कन्सिडर केलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंट किती मिळायला पाहिजे, 0. ओके, आणि दुसरं जेव्हा आपण या ठिकाणी डिस्प्लेसमेंटच्या नंतर आपण पुढे बघणार ऍक्सलरेशन, नंतर वेलॉसिटी, बरोबर आहे. त्यापैकी आता पहिला जो पॉईंट बघितला आपण, काय बघायलो या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये कायनेटिक मध्ये पहिला फॉर्म आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं, तर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आपण बघूया एक एक्झाम्पल पासून. याच्यामध्ये कुठं काय दिलं असतं. या ठिकाणी आपण एक घेऊया, छोटा सर्कल घेऊया. ओके, या सर्कल मध्ये एक सेंटर घेऊया. ओके, हे इथून इथपर्यंतचा जो फॉर्म आहे हा OA, हे आपली काय आहे, रेडियस आहे. O आणि इथं B, हा आता काय करूया, इथं B, A पासून आपला ऑब्जेक्ट B पर्यंत आलेला आहे ना, A पासून B पर्यंत. ही जे डिस्टन्स कव्हर केलेला आहे याला आपण आर्क म्हणतो, डेल्टा S. आणि दुसरा जो असेल आपला इथून इथपर्यंतचा अँगल, हे डेल्टा थीटा, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पहिला फॉर्म्युला जर तयार करायचाच म्हणलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डेल्टा थीटाने दाखवतात. कशानं, डेल्टा थीटा. कशाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचा फॉर्म्युलाच बघायचा असेल तर आपण बघूया आर्क अपॉन डेल्टा थीटा बरोबर आर्क अपॉन रेडियस, है ना.
आर्क अपॉन रेडियस. आता आर कोणता आहे, जो हा जो दिसलेला पॉइंट आहे तुम्हाला, हा जो आहे ए से बी पर्यंतचा, हा हे तुमचा कोण आहे, आर्क आहे. म्हणून इथं आर्क आपण लिहूया डेल्टा यस न. आर्क अपॉन रेडियस काय आहे, आर आहे. बरोबर आहे. म्हणजे डेल्टा थिटा म्हणजे डेल्टा यस बाय आर. डेल्टा यस बाय आर हा तुम्हाला काय भेटलेला आहे या ठिकाणी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता याचे पॉइंट बघूया. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, तर वेक्टर क्वांटिटी आहे. याचं जे एसआय युनिट आहे ते काय आहे, रॅडियन आहे. बच्चा लोक हे छोटे छोटे सीईटीला क्वेश्चन विचारू जाऊ शकतात. आणि त्यानंतर याचं डायमेन्शन बघायचं. बघा रॅडियन म्हणजे रॅडियन मध्ये कुठलं साईड कुठं काहीच नसतं बाळांनो. म्हणून याचं जे आहे डायमेन्शन L0 M0 T0 हे आहे आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता यावरून आपण दुसरा पॉइंट बघूया पुढचा काय म्हणतं ते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट करू शकतात, नाही तर टेलिग्राम चॅनलला बी आपल्या शंका विचारू शकतात. नितबहीण अकॅडमी हे आपला युट्यूबला चॅनलला नाव आहे. आता थोडंसं पुढे जाऊया बाळांनो. आता जो पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी तो आहे, याच्या पुढचा सेक्शन आहे अँग्युलर वेलॉसिटी. कोण आहे, अँग्युलर वेलॉसिटी. आता या ठिकाणचा तुमचा जो आता आपण पॉइंट घेतला होता तो व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघूया अँग्युलर वेलॉसिटी काय असते. ओके, आता वेलॉसिटी म्हणजे कोण, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. बरोबर आहे ना, अँग्युलर वेलॉसिटी. आता लक्ष द्या इकडे, अँग्युलर वेलॉसिटी बघूया. अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती दाखवतात ओमेगाने. कशाने दाखवतात, ओमेगाने. इथं मी लिहितो अँग्युलर वेलॉसिटी ही ओमेगाने दाखवतात. कशाने दाखवतात, ओमेगाने. सर म्हणा आम्हाला वेक्टर ओमेगा हवं. वेक्टर ओमेगा घ्या. वेक्टर ओमेगा आहे म्हणजे कोणती क्वांटिटी आली, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, वेक्टर क्वांटिटी आहे. मग अँग्युलर वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे, कोणता म्हणलं मी आता, फॉर्म्युला जो आहे अँग्युलर वेलॉसिटीचा ते असे काय, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. बरोबर आहे. म्हणजे ओमेगा बरोबर काय, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आता बघितलं बाळांनो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोण असतं, हे बघा डेल्टा थिटा. कोण असते, डेल्टा थिटा. आणि टाइमला काय, टाइम. डेल्टा थिटा बाय टाइम. सर आम्हाला dt पाहिजे, म्हणजे dt या ठिकाणी आपण डी. तुम्ही या ठिकाणी इथं वरती बघा बाळांनो, जर तुम्हाला खूपच शंका येऊ लागली, डेल्टा तुम्ही असा लिहिला काय, डेल्टा डी लिहिला काय, आणि हे ट्रायंगल लिहिला काय, तुम्ही कुठलाही पोर्शन वापरू शकता जे तुम्हाला हवंय ते. ओके, आता बघा या ठिकाणी आपण थोडं पुढे जाऊया. आता अँग्युलर वेलॉसिटी तुम्हाला इथं भेटलेला आहे. मला सांगा अँग्युलर वेलॉसिटी भेटल्यानंतर ही वेक्टर क्वांटिटी आहे, याचं जे एसआय युनिट आहे ते आहे रॅडियन. काय आहे, रॅडियन पर सेकंड. कसं काय, तरी बघा अँग्युलर हे दिलं ते तुमचं रॅडियन मध्ये, हा डी कशामध्ये, जे dt आहे ते टाइम सेकंड मध्ये. मग मी काय करतो, रॅडियनला युनिट आहे का, आता सॉरी युनिट तर आपण काढलंच, डायमेन्शन आहे का ते बघूया. रॅडियनचं डायमेन्शन होतं का, नाही बाळांनो. मग कोण राहिलं, हा यस. यस म्हणजे कोण, टी. मग हे आपण जर 1/s म्हणजे आपलं काय 1/t, आणि हे वरी केल्यावर काय होणार, t-1 म्हणजे m आहे का, नाही. l आहे का, नाही. t आहे का, आहे. तर किती, t-1. हे तुमचं आहे M0 L0 t-1. हे तुमचं डायमेन्शन आहे अँग्युलर वेलॉसिटीचं. कशाचं, अँग्युलर वेलॉसिटी. इथं मी तरी अंडरलाईन करून देतो तुम्हाला वाचण्यासाठी. इट इज द वेक्टर क्वांटिटी बच्चा लोक, आणि याचं आहे रॅडियन पर सेकंड, आणि पाहिजे असेल तर डायमेन्शन M0 L0 t-1. आणि आता आपण सगळ्यात महत्वाचा याच्यानंतरचा पॉइंट बघूया, तो आहे आपला कोण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर वेलॉसिटी झाला. आता अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे काय, तर अँग्युलर एक्सेलरेशन जे असतं ना, तो असतो अँग्युलर वेलॉसिटी बाय टाइम. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे कसं, एक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी बाय टाइम, एक्सेलरेशन म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी बाय टाइम. मग आपण एक्सेलरेशन आहे, मग इथे लिहितो मी अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे कोणाचा भागाकार आहे, अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. अँग्युलर वेलॉसिटी कशाने दाखवतात राजो, वेलॉसिटी म्हणजे आपला कोण होता, डी ओमेगा डिवायडेड बाय dt. हे झालं अल्फाचं सूत्र. बरोबर, अल्फाच म्हणजे कोण, अँग्युलर एक्सेलरेशन. हे वेक्टर आहे का नाही, 100% बच्चा लोक वेक्टर आहे. याचं काय असणार, हे जे आहे आपण रॅडियन मध्ये मोजत असतो. बरोबर आहे. पण या ठिकाणी जे टाइम असतं तर हे काय असतं, ऑलवेज टी डबल येत असतं, म्हणून इथं टीचा स्क्वेअर, म्हणजे इथं काय आहे आपल्याला
सेकंडचा स्क्वेअर, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे वरी गेल्यानंतर काय होणार, t-2. m आहे का, नाही. एल आहे का, नाही. म्हणजे डायमेन्शन तुम्हाला भेटणार आहे m0 l0 t-2. ओके, हे जे आहे आपलं पूर्ण याचं SI युनिट, हे वेक्टर क्वांटिटी आणि त्याची डायमेन्शन m0 l0 t-2. ओके, पण चलो आता आपण जाऊया युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय असतं. ओके, आता युनिफॉर्म वेलॉसिटी काय असतं, याच्यामध्ये काय अडचण असेल तर मला सांगत चला. जाऊया आपण आता युनिफॉर्म काय असतं ते बघूया. ओके, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. आता वेलॉसिटी आणि या दोघांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगतो की मोशन ऑफ एन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असते. ओके, बरोबर लक्ष द्या बाळांनो, स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत युनिफॉर्म. मी तर अंडरलाईन करून देतो, हायलाइट करून देतो. मोशन ऑन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. जर कॉन्स्टंट स्पीड नसती म्हणजे नॉट कॉन्स्टंट, त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म साठी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट स्पीड लक्षात ठेवायची आहे आणि ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट स्पीड नाही आहे त्याला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म म्हणणार. काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म. ओके, आता थोडंसं पुढे जाऊया. रिलेशनशिप बिटवीन द लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. आता बघा, रिलेशन म्हणलं तर आपल्याला आठवायला पाहिजे या ठिकाणी कोणाच्या तरी कंपाऊंडचे दोघा तिघाचे काय होणार आहे, इथं एकत्रीकरण होणार आहे. लिनियर वेलॉसिटी जे हे असतं ना राजे, ते असतं रेडियस आणि वेलॉसिटी. रेडियस आणि वेलॉसिटी या दोघाचा प्रोडक्ट. इथं मी तरी पण तुम्हाला हायलाइट करून देतोच, हे तुमचा फॉर्म्युला आहे, हे तिथे दिसालेला थेरॉटिकल आणि वेक्टर फॉर्म. म्हणजे v बरोबर r ओमेगा. मग आपण बघितलं होतं थेरॉटिकल पार्ट मध्ये काय असतं, मी तर थोडंसं घेतो तुमच्यासाठी. बघा, v बरोबर r ओमेगा. आता जे v असतं, बरोबर आहे, कोण म्हणलं मी, v. आता या ठिकाणी v बरोबर r ओमेगा, आपण याला नाही का काय लिहू शकतो, ओमेगा बरोबर v छेदात r. त्यानंतर आपण काय लिहू शकतो, r बरोबर v छेदात ओमेगा. बाळांनो, हे रिलेशन जे तिघं दिसत आहे हे आपण आपल्या पुढच्या डेरिव्हेशन मध्ये म्हणा किंवा पुढच्या कुठल्याही एखाद्या एक्सप्रेशन मध्ये आपण हे पाहणार आहोत. आपण आता जे नवीन पॉईंट आहे सेकंड वाला, तो तुमचा हा असेल, तो पॉईंट आहे तुमचा पिरियड. आता बघा, हाऊ टू फाइंड द पिरियड. आता त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणा, अँगल म्हणा, कोनिकल पेंडुलम म्हणा, बँक रोड म्हणा, या सगळ्यामध्ये आपल्याला पिरियड फाइंड करायला कधी कधी विचारलं जातं. मग त्यासाठी आपण काय करूया, एक छोटासा सर्कल ड्रॉ करूया जे की तुम्हाला कळेल. हे बघा, हा आपला एक छोटासा सर्कल आहे. ओके, आता या सर्कलला आपण एक छोटासा सेंटर पण ड्रॉ करून घेऊया. सेंटर असेल तर तो आपण त्याला सर्कल म्हणू शकतो, नसेल तर त्याला सर्कम्फरन्स म्हणावं लागेल बाळांनो, है ना. आता आपल्याला काय फाइंड करायचं म्हणले सरांनी की बा आपल्याला पिरियड फाइंड करायचा. पिरियडला PERIOD, पिरियडला कशानं दाखवतात, टी न दाखवतात. आता पिरियड मोजतात कशा ते आपण माहिती आहे, सेकंड ते आपण पुढे बघूया. आता मला सांगा, हा एक इथं पॉइंट घेतला मी ए. ओके, हा पूर्ण एक चक्कर मारला आणि पुणे ए च्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. आता मला सांगा, एक चक्कर मारणे म्हणजे कोण आहे, सर्कम्फरन्स. बरोबर आहे, त्याला आपण काय करूया, या ठिकाणी लिहूया सर्कम्फरन्स डिवायडेड बाय पूर्ण चक्कर मारायला. म्हणजे आता या ठिकाणी टाइम फाइंड करायला, म्हणजे हे इथून इथपर्यंत त्याला काय लागेल, टाइम लागेल. म्हणजे वेलॉसिटी बी आपण सांगू शकतो. म्हणजे इथून एवढा वेग जो आहे तुमचा कोण आहे, वेलॉसिटीचा आहे. कोणाचा वेग आहे, वेलॉसिटीचा. म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे किती रे, 2πr. 2πr. आणि तुमची वेलॉसिटी काय आहे, तर ती v आहे. कोण आहे, v. म्हणजे t बरोबर 2πr/v आहे. 2πr/v आहे. सर मी याला सेपरेट लिहितो, 2πr छेदात v. आपण याला असं लिहू शकतो का, अरे r छेदात v, r छेदात v किंवा v छेदात r. आता या ठिकाणी मी व्हॅल्यू पुट करणार आहे. बघा, तर मला सांगा, आता या ठिकाणी आपले रिलेशन आहे, आपल्याला कोण पाहिजे, r छेदात v. म्हणजे काय होणार बघा, याला जर मी लिहिलं बाळांनो ह्या फॉर्मेशनला, तर मी काय लिहिणार, v छेदात ओमेगा बरोबर इकडं कोण आहे, r. आता हे इकडं जर आणलं तर हे असं होणार, 1/ओमेगा बरोबर 1/ओमेगा बरोबर r छेदात v. बरोबर आहे, r छेदात v. म्हणजे याला जर मी उडवलं तर r छेदात v च्या ठिकाणी काय भेटेल, 1/ओमेगा. म्हणजे 2π गुणिले 1 छेदात ओमेगा, म्हणजे हे 2π/ओमेगा. हा तुम्हाला जो मिळेल आहे तो पिरियड फाइंड करायचा फॉर्म्युला, 2π/ओमेगा. ओके, हा जो फॉर्म्युला आहे
पिरियड फाइंड करायचं, PERIOD कशाचं, या सर्कम्फरन्स अबाउट द वेलॉसिटी. आता यासोबत कोण लागते, फ्रिक्वेन्सी. आता पहिले ते सांगून टाकूया. आता पिरियड आहे बाळांनो, ह्याला एक SI युनिट आहे. कोणता युनिट आहे, SI युनिट. याचं SI युनिट जे आहे ते काय आहे, सेकंड. ओके, कोण आहे, सेकंड. आणि कशात दाखवतात हे, एस न डिनोटेट करतात. कशाने, एस न. आता यासोबत जर आपण बघितलं तर याचा सलगचा जो मित्र असतो त्याचं नाव आहे काय, फ्रिक्वेन्सी. काय आहे, फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सीचं म्हणणं आहे की मला यांना दाखवलं जातो आणि फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. इट इज द रेसिप्रोकल ऑफ PERIOD. म्हणजे पिरियडचा हा रेसिप्रोकल असतो. कधी कधी याला आपण 1/T, कधी कधी नाही, नेहमीच याला आपण 1/T न दाखवलं असतं. आणि रेसिप्रोकल जो पोर्शन आहे तो ऑलवेज त्याचं SI युनिट हे काय असते, HERTZ. याला आपण हर्ट्ज म्हणतो. काय म्हणतो, हर्ट्ज. जसे की इंडियामध्ये जे आहे AC करंटची जी वारंवारता आहे, AC करंटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे, 50 हर्ट्ज आहे. किती आहे, 50 हर्ट्ज. अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी पिरियड ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी आपण दोन्ही फाइंड करू शकतो. ओके, हा झाला तुमचा यामधला सगळ्यात बेसिक पॉईंट आहेत जे इथं आपण संपवलेत. आता यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा आहे, जो बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, आणि तो म्हणजे डिफरन्स बिटवीन द सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल. ओके, आता सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल नावामध्ये सगळं लपलेलं आहे. आता मला सांगा, सेंट्रीपेटल, पेटल म्हणजे इनवर्ड, लक्षात ठेवा. पेटल म्हणजे काय, आत. आता मला सांगा, पेटल आत आहे आणि फ्युगल बाहेर. आता लहानपणी आपल्याला माहित असतं की फ्युगल म्हणजे फुगणे. ओके, तर आपण बघू, फुगणे म्हणजे हा आपले गाल मधात जाणार की बाहेर येणार फुगल्यासारखं, हे फ्युगल म्हणजे आउटवर्ड. फ्युगल म्हणजे आउटवर्ड आणि पेटल म्हणजे इनवर्ड. पेटल म्हणजे इनवर्ड, बरोबर आहे ना. तर आपण हेच बघूया आता काय म्हणतं. सेंट्रीपेटल वाला जो फोर्स आहे ते काय म्हटलेलं आहे बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युसियम विथ इट्स अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. बरोबर आहे. याविषयी जर तुम्हाला डायग्राम पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवलेले आहेत. ओके, तर बघूया या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. तर बघा बाळांनो, की जे दिलेलं आहे पॉइंट त्याला काय सेंटर असणार, टुवर्ड द सेंटर, जे सेंटरकडे. जसं की 10 क्लासमध्ये आपल्याला एक छोटीशी डायग्राम होती पेज नंबर 3 वर, की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा आपण राउटिंग करत असतो तेव्हा जर फिरवत असतो किंवा एखादी रुमाल काही बी आपण हातात घेतलं, जर त्याला आपण फिरवत असेल तर त्याचं सेंटर आपल्याकडं 100% प्रेझेंट असतं, है ना. एखादा गोळा आहे, काय पण असो, जेव्हा तुम्ही त्याला एखाद्या टायनं किंवा दोरीनं स्ट्रिंगनं टाय करून जर तुम्ही त्याला फिरवला तर त्याचं सेंटर तुमच्या हातामध्ये असतं. ओके, हे जे आहे टुवर्ड द सेंटर. ओके, तरी बघूया आपण या ठिकाणी काय सांगितलं आहे ते. जे दिलेला पोर्शन आहे ते बघूया डेफिनेशन मध्ये. या ठिकाणी ऍक्टिंग अलॉंग द रेडियस, मी जे अंडरलाईन करतो ते तेवढे वर्ड मात्र एक्झाम मध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे, की डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, हे जर नाही आलं तर मग हे आपल्याला मार्क्स मिळणं अशक्य आहे. आता मॅग्निट्यूड बघा, सेंट्रीपेटल फोर्स काय म्हणलो मी आता तुम्हाला, सेंट्रीपेटल फोर्स जो असतो ते बघा, सेंट्रीपेटल फोर्स याचं जे सूत्र आहे ते आहे MV चा वर्ग छेदात R. ओके, MV चा वर्ग छेदात R. बट बाळांनो, आपल्याला हे माहित आहे V बरोबर आताच सांगितले सर तुम्ही R ओमेगा, चांगलं होतं ना. मग आपण हे काय करूया, याला ह्या V च्या ठिकाणी, हे बघा M ला M, V च्या ठिकाणी आपण काय ठेवूया, R ओमेगा, त्याचा स्क्वेअर करूया आणि खाली R. ओके, हे M ला M, R चा वर्ग ओमेगाचा वर्ग छेदात R. हे R आणि हे स्क्वेअर कटलं म्हणजे MR ओमेगाचा वर्ग डिवायडेड बाय काय आहे का, नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय लिहू शकता की सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे MR ओमेगाचा स्क्वेअर. ओके, MR ओमेगाचा स्क्वेअर. ओके, पुढे जाऊया. याचं जे हे बघा, फोर्स आलं म्हणजे कोण आहे, आपला न्यूटन दादा आहे. कोण आहे, न्यूटन दादा. त्याचा 100% असाइनमेंट लक्षात ठेवायचंय. फोर्स आलाय म्हणजे कोण आहे, न्यूटन. त्याचं डायमेन्शन काय, L1 M1 T-2. दिलेला जो फोर्स आहे, कोण आहे, दिलेला जो फोर्स आहे त्या फोर्सचं 100% जे डायमेन्शन आहे ते M1 L1 T-2 हेच राहणार.
ज्या ज्या ठिकाणी मग सेंट्रीपेटल येऊ द्या की सेंट्रीफ्युगल येऊ द्या. ओके, तर बघा याच्या थोडंसं अपोजिट कुठलं, हे बघा सेंट्रीफ्युगल फोर्स इज द सुडो फोर्स. हे इमॅजिनरी एक फोर्स असते, लक्षात ठेवा. तरी पण इथं आपण लिहिलेलंच आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इट इज द सुडो फोर्स इन UCM अलॉंग द टुवर्ड द असेल का इथं, नाही, इथं डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. याच्यामध्ये याचाही फॉर्म्युला आपण पाहणार आहोत, एम आर ओमेगाचा वर्ग. या ठिकाणी कशा प्रकारे आलं, या ठिकाणी आपण इथं बघितलेलं आहे. याचं पण याचा युनिट कोण आहे, न्यूटन आहे. L1 M1 T-2 याचं कोण आहे, डायमेन्शन आहे. देर आर टू वेज इन रायटिंग इन द युनिफॉर्म. याला आपण दोन प्रकारे लिहू शकतो बाळांनो. हे जे असलेलं जे फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स म्हणजे एम आर ओमेगाचा वर्ग, याच्यामध्ये जेव्हा रिअल फोर्सची ऍडिशन करतो तेव्हा या दोघांची बेरीज ही शून्य असते. लक्षात ठेवा. या ठिकाणी मी याला बॉक्स करतो. मॅक्झिमम हे सीईटी मध्ये वापरला झालेला क्वेश्चन आहे, मॅक्झिमम विचारलं जाऊ शकतं हे. चला, हे तुमचे झाले सर्व आतापर्यंतचे सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल.